Hi everyone, again warm welcome in chemistry lecture. Okay, in our previous lecture we discussed about the solution chapter. In our solution chapter, in our previous lecture we discussed about the what is meant by the solute, what is meant by the solvent, and how this solution is prepared. In this case, sometime this solution is maybe homogeneous or maybe it may be heterogeneous. Homogeneous means what? In case of homogeneous, the solution has the fixed chemical composition throughout. त्याच्या लास्टपर्यंत कुठेतरी आपण त्याचं केमिकल कंपोजिशन जर मेजर केलं तर ते सेम बनत असतं, त्याच्यामध्ये काही चेंज नसतो. आणि हायड्रोजनस मीन्स व्हॉट, इट डज नॉट हॅव अ फिक्स केमिकल कंपोजिशन थ्रू आउट. ओके, ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय द सोल्यूट अँड व्हॉट इज मीन बाय द सॉल्वंट. सोल्युशन ऑलवेज हॅव these two things, solute and solvent. Solute means nothing but whatever which is in lesser in quantity, and solvent means what, whatever which is in larger in quantity. Maximum time we consider that water is as a universal solvent, but sometimes water also behaves like solute, and this case is very rarely. Water behaves like solute, this case is very rarely. Maximum time 99.99% water is always considered as a solvent. Okay, आणि अजून काय असतं त्याच्याबद्दल, आता हे तुम्हाला मी नीट आणि JEE साठी सांगतोय. अजून काय असतं महत्त्वाचं, आपल्या जे काही फायनल सोल्युशन आहे त्या सोल्युशनचा जो फेज आहे तोच फेज, फेज म्हणजे काय, सॉलिड लिक्विड गॅसेस. सोल्युशनचा जो फेज आहे त्यापैकी कोणता फेज सोल्यूटचा किंवा सॉल्वंटचा आहे त्या दोन्हीपैकी चेक करायचा. सोल्युशनचा फेज जो आहे तो फेज तोच सेम फेज सॉल्वंटचा असतो. म्हणजे सोल्युशनच्या फेजवरून आपण ओळखू शकतो की सॉल्वंट कोणाला म्हणायचं आणि सोल्यूट कोणाला म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण गेलो होतो की या व्हॉट इज मीन बाय सोल्युबिलिटी अँड द फॅक्टर्स अफेक्टिंग फॉर द सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ सोल्यूट विच इज ॲडेड इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये सोल्यूटचं किती अमाऊंट बसू शकतं त्याच्या सॅच्युरेटेड कंडिशनला. सॅच्युरेटेड कंडिशन मीन्स व्हॉट, त्याची मॅक्झिमम कोणाला त्या सोल्यूटला डिझॉल्व करण्याची कॅपॅसिटी इज नथिंग बट इट्स saturation condition or saturated condition. Okay, but at particular temperature, because at every temperature this solubility will be changed. Okay, these factors, first factor is like, dissolve like. First factor is that like, dissolve like means what, if we consider same phases, means what, if our solute is in a liquid phase and our solvent is also in a liquid phase, then what happen, then the solution becomes very easily, solution एकदम easily prepare होणार आहे, त्याच्या प्रिपरेशनला काही अडचण येणार नाही. Again, if we consider our solute as a solid particles and our solvent is a liquid, means what, the phases of solute and solvent are different. If these phases are different, then what happen, then this preparation of solution is something हार्ड दॅन द लिक्विड. जर दोन्ही लिक्विड असतील तर ते काय होतील, इझिली ॲड होतील. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, सॉलिडचं सोल्युशन होणार नाही, दोन्ही सॉलिड आहे तिथं सोल्युशन प्रिपेअर होणार नाही. देन आफ्टर दिस वी डिस्कस अबाउट द टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सोल्युबिलिटी. ओके, इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर then what happen, if we increase the temperature then the solubility is increases. ओके, सगळे हाच विचार करतायत की सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं मी. जर नॉर्मल वॉटरमध्ये जर आपण शुगर ॲड करतोय, ती शुगर डिझॉल्व करतोय, तर जेवढ्या अमाऊंटमध्ये शुगर डिझॉल्व होणार आहे तेच त्या वॉटरला जर आपण हीट दिलं म्हणजे काय, मीन्स व्हॉट, मीन्स वी इम्प्रूव्ह द टेम्परेचर और इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ वॉटर. देन व्हॉट हॅपन, देन amount of sugar which is added into our water gets increases. Okay, due to the heating or due to the rise in the temperature, the amount which is added into the water is gets increases. ठीक आहे. आता हे झालं सोल्यूट जर सॉलिड असेल आणि सॉल्वंट जर लिक्विड असेल तर त्या बाबतीत. पण ही कंडिशन हे आपण प्रिव्हियस लेक्चरला पण बघितलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं आपण फक्त रफली घेतोय. जर पाणी आणि साखरेचं उदाहरण घेतलं, जर नॉर्मल पाण्यामध्ये साखर विरघळवली, त्या साखरेचा अमाऊंट कमी असणार, कमी साखर विरघळवली जाईल. पण तेच जर पाणी गरम केलं तर त्याच्यामध्ये साखरेचं विरघळण्याचं प्रमाण वाढलेलं असेल, कारण त्याची सोल्युबिलिटी वाढली. पण आता हेच एक्झाम्पल जर आपण गॅसेसबद्दल घेतलं तर काय घडतं,
If we consider the same example for the gases, means what? If temperature increases, then solubility डिक्रीजेस. लक्षात ठेवायचे, गॅसेससाठी सोल्युबिलिटी टेम्परेचरच्या इनडायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असते. कारण काय, गॅसेस काय होतात, आपल्या त्या लिक्विडमध्ये येऊन डिपॉझिट होतात, बरोबर आहे. आणि त्या सपोज वॉटरमध्ये, कुठल्याही गॅसेस घ्या, ते वॉटरमध्ये जर मिक्स झाले तर त्याची सोल्युबिलिटी आहे नॉर्मल टेम्परेचरला. आणि जर त्या वॉटरला जर आपण हीट केलं तर काय होणार आहे, सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन अ वॉटरला जर हीट केलं, आता ते जे ऑलरेडी होते ना आपलं सोल्यूट पार्टिकल, ते गॅसच्या फॉर्ममध्ये होते, बरोबर आहे. ते आता लिक्विडमध्ये आले, ते मिक्स झाले, ते कंडेन्स झाले. ते काय झाले, कंडेन्सेशन म्हणजे काय, जे काही गॅसेसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं त्याला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन. त्याला जर परत हीट मिळाली थोडीशी हीट मिळाली तर काय होईल, ते परत त्याच्यातून एस्केप होतील आणि बाहेर जातील. म्हणजे सोल्युबिलिटी काय होईल, कमी होईल. ते जर परत बाहेर जात आहेत म्हणजे बाहेरचे परत आत येतील का, नाही, बरोबर आहे. आता ऑलरेडी आता थर्मलमध्ये कंपॅरिझन करा. वॉटर 25 डिग्री सेल्सिअसला काय आहे, नॉर्मल टेम्परेचरला आहे, ते त्याचं लिक्विडमध्ये आहे, तो गॅसेसमध्ये नाहीये किंवा आईसच्या कंटेंटमध्ये नाहीये, तो नॉर्मलमध्ये आहे, तो वॉटरच्या फेजमध्ये आहे, लिक्विड फेजमध्ये आहे. आणि 25 डिग्री सेल्सिअसला नंबर ऑफ गॅसेस हे गॅसच्या फॉर्ममध्ये असतात. काही गॅसेस 25 डिग्री सेल्सिअसला गॅसेसच्या फॉर्ममध्ये आहे. सपोज आपण काय केलंय, मग जर आता 25 डिग्री सेल्सिअस वॉटरचं टेम्परेचर आहे आणि ते गॅसेस आपण त्या पाण्यामध्ये मिक्स केलेत. आता ते काय झाले मग, आणि त्याचा टेम्परेचर जर 26 असेल, गॅसेसचं टेम्परेचर काय आहे, 26 आहे, ते 25ला आले तर ते काय होतील, वॉटरमध्ये कंडेन्स होतील, बरोबर आहे. पण आता जर आपण आपल्या सॉल्व्हंटला हीट दिली, जे काय सोल्युशन प्रिपेअर झाले त्याला हिटिंग केलंय, ड्यू टू द हिटिंग टेम्परेचर गेट्स राईज, टेम्परेचर वाढलंय. टेम्परेचर वाढल्यामुळे काय घडणार, मग ते जे काही 25 डिग्री सेल्सिअसला गॅसचे मॉलिक्यूल त्या वॉटरमध्ये कंडेन्स झाले होते, ते परत 26, 27, 28 डिग्री सेल्सिअसला राहतील. आता 28ला पाणी बॉईल होईल का, नाही, पण ते गॅसेस मात्र परत बॉईल होऊन निघून जातील. आणि जर त्याचं टेम्परेचर नंतर पाण्याचं टेम्परेचर 30 झाले, नवीन गॅसेस त्याच्यामध्ये परत येतील का, नाही येणार. कारण त्या गॅसेसला कंडेन्स होण्यासाठी 25 डिग्री सेल्सिअस पाहिजे, आणि आपलं मात्र टेम्परेचर किती भरते, हे 30 डिग्री सेल्सिअस भरते, ते तिथं कंडेन्स होऊ शकत नाही. आले लक्षात. जर आपण एक सॉलिड आणि एक लिक्विड असा एक्झाम्पल घेत असू टेम्परेचरच्या बाबतीत, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी, देन टेम्परेचर अँड सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. बट इफ वी कन्सिडर द एक्झाम्पल फॉर द गॅस अँड लिक्विड, then what happen, then our answer will be indirectly proportional. Okay, temperature is inversely proportional to the solubility for the gases. Okay, and our third rule and the basic rule for the pressure, what happen on the pressure, and this pressure rule is also called as our Henry's law. This pressure rule is also called as Henry's law because Henry is the father of this pressure law. त्या प्रेशरचा सिद्धांत कोणी मांडलाय, हेनरीजनी मांडलाय. ठीक आहे. आता हेनरी लॉच्या माध्यमातून काय होतं किंवा आपण त्याचा विचार करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा, हेनरीज लॉ हा जो प्रेशरचा आहे, हा सॉलिड आणि लिक्विडला लागू पडणार नाही. सॉलिड आणि लिक्विडला लागू पडणार नाही बिकॉज हेनरीज लॉ इज रिलेटेड टू द प्रेशर and we already know about that the solids and liquids means water is incompressible. ते कंप्रेस होऊ शकत नाही. जो कंप्रेस होणार नाही त्याच्यावरती प्रेशरचा काही इफेक्ट होणारच नाही. किती प्रेशर देतो म्हणजे काय करतो आपण, त्याला कंप्रेस करत असतो. पण जर त्याचा तो जर कंप्रेसच होऊ शकत नाही म्हटल्यावर प्रेशर लॉसही काही त्या ठिकाणी यूज होणार नाही. ठीक आहे, इथं लक्षात आलं असेल. पण मग आता ज्यावेळेस आपण प्रेशर लॉ गॅसेसच्या बाबतीत बघतो आपण, तर काय होतं बघूया. हाच प्रेशर लॉ गॅसेसच्या बाबतीत कसा वर्क करतो. ठीक आहे, गॅस तर सगळ्यांना समजलंय की गॅसमध्ये काय होत होतं. गॅस जर तुम्ही सॉलिड आणि लिक्विड साठी घेत असाल एक्झाम्पल, तर काय होणार आहे, टेम्परेचर इफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सोल्युबिलिटी. बट इफ वी कन्सिडर अबाउट द गॅस अँड लिक्विड याच्याबद्दल जर एक्झाम्पल घेतलं तर काय होणार आहे, सोल्युबिलिटी डिक्रीज होणार आहे जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर. ठीक आहे, आय होप सगळ्यांना टेम्परेचरचा फंडा सगळ्यांच्या लक्षात आला असेल की टेम्परेचर कसं वर्क होतं. कारण तिची काय वाफ आली ती परत निघून जाणार आहे, टेम्परेचर वाढल्यामुळे ती परत निघून जाणार आहे. पाण्याची वाफ का बरं होते, टेम्परेचर वाढल्यामुळे पाण्याची वाफ होते, त्यातले काही मॉलिक्युल्स निघून जात आहेत म्हणजे सोल्युबिलिटी कमी होते. ठीक आहे. आता प्रेशरचा काय रोल होतोय किंवा प्रेशर कसं ऍक्ट होतोय.
ज्यावेळेस परत प्रेशर सॉलिड आणि लिक्विड वरती यूज होणार नाही. प्रेशर लॉ हा फक्त कशावरती यूज होणार आहे आपला, गॅस आणि लिक्विड. ठीक आहे. म्हणजे काय गॅस आणि लिक्विड म्हणजे काय, लिक्विड मध्ये गॅस मॉलिक्यूल as a solute and our liquid means our water is our solvent and gas molecules is our solute particles. ठीक आहे. आता ते गॅसचे मॉलिक्यूल आपल्याला वॉटरमध्ये टाकले. आता आपल्याला टेम्परेचर बरोबर विचार करायचा नाही, टेम्परेचरचा आपण फायनल केलं. ठीक आहे. गॅसचे मॉलिक्यूल लिक्विडमध्ये आले, टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी कमी होणार आहे. आता आपण प्रेशरबद्दल विचार करणार आहे. ठीक आहे. आता जर ते आता जर गॅस आलाय आपल्याकडं, गॅसचे मॉलिक्यूल सपोज दोन गॅसचं मिक्सचर झाले आणि त्याला आपण काय करू शकतोय, कंप्रेस करू शकतोय. कंप्रेस केलं तर मग मिक्सचर काय होणार आहे, सोल्युबिलिटी वाढणार ना कमी होणार, वाढणार. ते अजून एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकतात. अजून एकमेकांमध्ये सपोज इकडनं एक गॅस घेतलाय, इकडनं एक गॅस घेतलाय. आता नॅचरली गॅस काय होणार आहे, एक दोघांमध्ये मिक्सच होणार आहे. जसं आपण गॅसबद्दल 11th क्लासमध्ये पाहिलं होतं की जर सगळ्या रूममध्ये गॅस आहे, सपोज हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हे 3 गॅस या रूममध्ये आहे. आपण असं म्हणू शकतो का, ह्या कोपऱ्यामध्ये हायड्रोजन आहे, ह्या कोपऱ्यात फक्त नायट्रोजन आहे, ह्या कोपऱ्यात फक्त ऑक्सिजन आहे, असं कधी नसतं. गॅस काय होतात, आपोआप मिक्स होत असतात. गॅस काय होतात. आणि जर असं एक्झाम्पल सांगितलं की या रूममध्ये एवढा गॅस आहे, तुम्ही कुठलाही स्पेसिफिक यूज केला तर तेवढंच कन्सन्ट्रेशन आहे, ते कमी जास्त होत नाही. कारण गॅस काय होतो, सगळीकडं एकदम प्रॉपर मिक्स होतो. असं कधी होणार नाही की इथं थोडा आहे, इथं थोडा आहे, इथं थोडा आहे. म्हणजे इथं सगळा नायट्रोजन ह्याच कोपऱ्यात आहे, सगळा ऑक्सिजन ह्याच कोपऱ्यात आहे, असं कधी घडत नाही. सगळा गॅस सगळीकडे एक्सपांड होतो. त्याला जेवढा काही व्हॉल्यूम अवेलेबल असेल तो सगळ्याचा सगळा व्हॉल्यूम ऑलवेज कॅप्चर स्वतःकडे करून घेत असतो. ठीक आहे. आता हा गॅस एकमेकांमध्ये मिक्स झालाय आणि त्या गॅसला जर आता आपण प्रेशर अप्लाय केला तर काय होईल. सपोज 1 लिटरची बॉटल आहे, 1 लिटरच्या बॉटलमध्ये जर आपण गॅस भरलाय, त्याला जर आपण कंप्रेस केलं तर तो काय होईल, अजून अर्धा लिटरच्या बॉटलमध्ये तेवढा गॅस भरल. म्हणजे सोल्युबिलिटी वाढली, कारण ते एकमेकांमध्ये जास्त मिक्स झाले. सोल्युबिलिटी काय झाली आहे, वाढली. गॅसेसचा जर प्रेशर आपण इन्क्रीज केला तर त्याची सोल्युबिलिटी वाढते. ठीक आहे. आणि आता एक्झाम्पल पण आपल्याला माहिती आहे, जे काही आपण घरी आपल्या LPG गॅस असतो त्याच्यामध्ये काय असतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तो गॅस काय असतो, कॉम्प्रेस करून त्या टँकमध्ये भरलेला असतो. ड्यू टू दिस कम्प्रेशन व्हॉट हॅपन, दिस गॅस गेट्स कन्वर्टेड इनटू लिक्विड फेज. टाकी जर हलवली तर टाकीमध्ये पाण्यासारखा आवाज येतो. पण तोच गॅस जर चालू केला तर गॅस त्याच्या म्हणजे टँकचा वॉल जर चालू केला तर काय होतं, बाहेर येणारे लिक्विड नसतं तर काय येतं, गॅस बाहेर येत असतो. कारण तो कशामध्ये, खाली लिक्विडमध्ये का बरं असतो तो, कारण तो कंप्रेस करून बसवलेला असतो. त्याच्यामध्ये जी सोल्युबिलिटी वाढते. जर जास्त गॅस कमी जागेत आलाय म्हणजे बाय डिफॉल्ट त्याची सोल्युबिलिटी वाढली आहे, ते एकमेकांमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने मिक्स झाले. ठीक आहे. म्हणजे प्रेशरचं काय होणार आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सोल्युबिलिटी. प्रेशर वाढला, सोल्युबिलिटी वाढली. पण प्रेशर लिक्विड आणि सॉलिडमध्ये काही रोल नाहीये, बिकॉज सॉलिड अँड लिक्विड्स आर इनकम्प्रेसिबल. सॉलिड म्हणजे सॉलिडची डेफिनेशन असते विच इज इनकम्प्रेसिबल, त्यालाच आपण सॉलिड म्हणतोय. ठीक आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर वगैरे आपण सॉलिडचे बरेचसे पाहिलेत. त्याच्यामुळे सॉलिड काय आहे हे सगळ्यांच्या लक्षात, मॅक्झिमम लोकांच्या लक्षात आलं असेल. शक्यतो सगळ्यांच्याच यायला हवंय, कारण आपण एकदम डिटेलमध्ये एकदम बारीक सारीक पद्धतीने सगळं क्रिस्टल स्ट्रक्चर स्टडी केलं. ठीक आहे. आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये एक महत्त्वाचा पार्ट स्टडी करायचा आहे, तो आहे आपला रिलेशन बिटवीन gas solubility in liquid and pressure by आता हिंदी लॉसचा आहे हा काय, we have to find out the relation between gas solubility in liquid. गॅस कशामध्ये मिक्स करायचा, आता आपल्याला लिक्विड मध्ये मिक्स करायचा आहे. ठीक आहे. अँड प्रेशर, आणि त्याचा प्रेशरवरती काय इफेक्ट होतो तो सगळा काय करायचा, आता आपल्याला गॅस याच्यामध्ये टाकायचा आहे, वॉटरमध्ये टाकायचा आहे. हा तर लिक्विड मॅक्झिमम आपण वॉटरचा यूज करणार आहे सॉल्व्हंट, आणि त्याचं मिक्सचर बनवायचं आहे, आणि त्याच्या मिक्सचरचं रिलेशन काय तयार होते ते आपल्याला स्टडी करायचं. ठीक आहे. आता हा प्रेशर जो आलाय, हा प्रेशर कोणता आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन ओव्हर द सोल्युशन. त्या प्रेशरचा
गॅसचा जो काही प्रेशर आहे तो त्या सोल्युशन वरती किती आहे त्याच्यावरती आहे. ठीक आहे. प्रेशर ऑफ गॅस ठीक आहे कम्प्लीट करून घेऊ. प्रेशर ऑफ गॅस ओव्हर सोल्युशन. प्रेशर ऑफ गॅस ओव्हर हे लक्षात येते ना वरती एन लिहिला म्हणजे ते रिलेशन बिटवीन सोल्युशन. ठीक आहे. रिलेशन बिटवीन गॅस सोल्युबिलिटी इन लिक्विड अँड प्रेशर. ठीक आहे. म्हणजे सोल्युबिलिटी आणि प्रेशर या दोघांमधलं आहे पण सोल्युबिलिटी कोणती आहे गॅसची लिक्विड सोबत. लिक्विड आणि गॅस दोघांची सोल्युबिलिटी आहे आणि त्याचा प्रेशरचा काय यूज होतो. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला हेनरीजने एक लॉ दिला होता. हेनरीज लॉ आपल्याला काय सांगितलं होतं आपण आत्ताच बघितलंय. तो जो आहे प्रेशरचा लॉ तोच कोणता लॉ आहे हेनरीज लॉ आहे. ठीक आहे. आता हेनरीज लॉ हा लॉ कोणता आहे तर हेनरीज लॉ आहे. हेनरीज लॉ म्हणजे हा नाही हेनरीज लॉ प्रेशरचा आहे. प्रेशरवरनं आपल्याला हे एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. काय सांगतो आपला हेनरीज लॉ. हेनरीज लॉ स्टेट्स दॅट स्टेटमेंट दिलं तरी चालेल. हेनरीज लॉ स्टेट्स दॅट solubility is directly proportional to the pressure of gas over solution. आता हे फक्त solubility कोणती आहे solubility of एअर ऐवजी काय गॅस in liquid. Solubility of gas in liquid is directly proportional to the pressure of याचा स्क्रीनशॉट करून घ्यायचा तरी चालेल. Solubility of gas in liquid is directly proportional to the pressure of gas over the solution. हा काय आपला हेनरीज लॉ. हा काय आहे आपला हेनरीज लॉ. हेनरीजने हा लॉ बनवलाय प्रेशरचा. ठीक आहे. प्रेशर आणि सोल्युबिलिटी काय असणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. ठीक आहे. आता मी आता शॉर्टकट लिहून दाखवे. एक्झाम्पल बघूया आपण काय सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. काय अडचण आहे का असं लिहायला सोल्युबिलिटीचा यस प्रेशरचा पी लिहिलाय. आणि जर आपल्याला या दोघांना या फॉर्म मध्ये लिहायचं आहे इक्वल टूच्या फॉर्म मध्ये वी हॅव टू रिमूव्ह दिस डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी साइन अँड वी हॅव टू यूज अ इक्वल साइन. देन व्हॉट हॅपन असं जेव्हा आता हे फिजिक्स मध्ये पण असतं आपल्याला बऱ्याच वेळा ज्यावेळेस अशी कंडिशन येते त्यावेळेस काय करायचं असतं आपल्याला इथं एक कॉन्स्टंट लिहायचा असतो. तो कॉन्स्टंट असतो बरोबर ना युनिव्हर्सल कॉन्स्टंट असतोय. तो कॉन्स्टंट आपली इथे लिहायचा आहे. आता इथं कॉन्स्टंट कोणता येणार मग इथं कॉन्स्टंट कोणता येणार आहे इथं कॉन्स्टंट कोणता येईल हेनरीज कॉन्स्टंट. कारण हेनरीजने बनवलाय त्याचंच नाव त्याला दिलं जातं. कोणता कॉन्स्टंट आहे हेनरीज कॉन्स्टंट आणि त्याच्यासाठी आहे के एच. त्याच्यासाठी काय आहे के एच. Henry's constant, S for solubility and this P for pressure. ठीक है. S कशासाठी आहे S solubility KH कशासाठी आहे तर Henry's constant आणि P कशासाठी आहे KH कशासाठी Henry's constant आणि P कशासाठी तर प्रेशर साठी आहे. ठीक आहे. आले लक्षात. S इज इक्वल टू KHP. पण याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय करायचं आपल्याला काय करायचंय आपल्याला KH चा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा. आता KH कसा बनेल KH इज इक्वल टू S अपॉन P. KH इज इक्वल टू S अपॉन P and S means what solubility. Actually what is the unit of solubility? सोल्युबिलिटीचं युनिट काय आहे सोल्युबिलिटी इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन. 11th ला शिकलो आपण कॉन्सन्ट्रेशन मोल पर युनिट लिटर. कॉन्सन्ट्रेशन काय असतं म्हणजे काहीतरी 1 लिटर मध्ये 1 लिटर हे काय झालं सगळ्या सोल्युशनचं व्हॅल्यू. 1 लिटर मध्ये सोल्यूटचे पार्टिकल किती आहे म्हणजे मोल. सोल्यूटचे पार्टिकल किती आहे म्हणजे मोल. आता कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार आपण सोल्यूट सोल्यूट अपॉन सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन तसंच येतं. मग काय आहे ते याचं काय आहे युनिट एस साठी सोल्युबिलिटी साठी मोल पर लिटर आणि प्रेशर साठी युनिट काय आहे प्रेशर साठी युनिट आहे बार. व्हॉट इज द युनिट फॉर प्रेशर युनिट ऑफ प्रेशर इज
बार. ओके. प्रेशरसाठी तुम्हाला अजूनही युनिट माहीत असतील. काय? पास्कल, किलो पास्कल, एटीएम, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. आणि इथं काय आपण काय यूज करतोय? बार हे युनिट यूज करत असतो. ठीक आहे. मोल पर लिटर अपॉन बार. आता आपण चेक करूया की मग याच्यासाठी युनिट काय बनेल, काय होईल मग ते मोल. हा लिटर जर खाली आला तर लिटर बार म्हणजेच काय मोल पर लिटर पर बार. युनिट फॉर के एच. युनिट फॉर के एच. ओके. युनिट फॉर के एच इज इक्वल टू मोल पर लिटर पर बार. राईट लक्षात. युनिट फॉर के एच इज आवर हेनरीज कॉन्स्टंट. ओके. आले इथपर्यंत लक्षात. हेनरीज कॉन्स्टंट समजला आहे का? हा थोडा गरजेचा आहे. परत परत आपल्याला याच्यामध्ये ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काही न्यूमेरिकल्स पण आहे. न्यूमेरिकल स्टेट बोर्डला कमी विचारले जातील पण नीट जे डबल ला त्याची आपल्याला जास्त गरज पडणार आहे. ठीक आहे. के एच पर्यंत सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, काही एक्झम्पशन्स आहेत. आता एक्झम्पशन्स म्हणजे काय? ते एक्झम्पशन कशासाठी आहेत? नायट्रो आपला जो आहे अमोनिया NH3 आणि CO2 साठी. कशासाठी आहे? NH3 आणि CO2. आता आपण जे प्रेशरचं बघितलं की प्रेशर वाढवला, कशाचं एक्झाम्पल बघतोय आपण? हे रिलेशन बिटवीन गॅस इन लिक्विड आणि प्रेशर म्हणजे सोल्यूट गॅस, सॉल्व्हंट लिक्विड म्हणजे वॉटर आणि यांच्यावरती प्रेशरचा काय यूज होणार आहे ते आपण बघतोय. इथं आपण शिकलो की ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे काय? प्रेशर वाढला की सोल्युबिलिटी वाढणार आहे. सोल्युबिलिटी कशाची? गॅस आणि वॉटर हे दोन आपण एकत्र करतोय, त्याचं सोल्युशन बनवतोय, त्याची सोल्युबिलिटी वाढणार आहे. ठीक आहे. पण NH3 साठी हा रूल लागू होत नाही. CO2 साठी हा रूल लागू होत नाही. मग याचा अर्थ होतो युनिव्हर्सल प्रोपोर्शनल होत आहे का? नाही, तसं पण नाही. आता NH3 आणि CO2 हे दोन्ही गॅसेस दे बोथ आर इझिली सोल्युएबल इन वॉटर. ते पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येताच लगेच पाण्यामध्ये ते काय होत आहे? सोल्युशन प्रिपेअर होते. मग जर एखादी गोष्ट इझिली 100% लगेच मिक्स होते, त्याच्यावरती आपण किती जरी प्रेशर वाढवला की अजून होणार आहे, अजून वाढणार आहे. म्हणजे सपोज आता एक्झाम्पल घ्या. आता ती स्कीम शासनाने बंद केली आहे. आधी असं घडायचं की स्पोर्टचे त्या मुलांना 5% मिळायचे, कधी 25 मार्क्स मिळायचे आणि मग त्यांचा रिझल्ट यायचा 100%, 101%. ठीक आहे. आमच्या क्लासमध्ये 3 मुलं होते की ज्यांचे 10th पर्सेंट 100च्या अबव होते. आता ऑलरेडी जर 100% आले, अजून अभ्यास करून अजून काय मार्क पडू शकतात का? चान्सच नाही. अजून अभ्यास करून अजून मार्क्स पडतील का? ज्याला ऑलरेडी 100% पडले. आता सगळ्यात काही मार्किंग सिस्टम बंद केली आहे. ती काही निवड याच्यासाठीच आहे. जर एखाद्याला 100% पडले, अजून जर अभ्यास केला असता तर त्याला 101% पडले असते का? नसते पडले. तसंच झालंय. ऑलरेडी जेवढं मिक्स व्हायचं ते झाले, एकदम इझिली होऊन गेले ते. आता आपण किती जरी प्रेशर वाढवला, अजून काय मिक्स होईल का? नाही. ते कशाच्या बाबतीत घडतंय मग? NH3 आणि CO2च्या बाबतीत. याच्यामध्ये आपण किती जरी प्रेशर वाढवला तरी देखील त्यांची सोल्युबिलिटी वाढणार नाही. कारण हे लक्षात ठेवा, कारण त्यांची सोल्युबिलिटी ही अगोदरच खूप जास्त आहे. त्यांची सोल्युबिलिटी ही अगोदरच एकदम मॅक्झिमम अमाऊंटमध्ये आहे. त्यामुळे त्यांची सोल्युबिलिटी वाढणार नाही. ठीक आहे. आता त्यानंतर येत आहे अजून एक एक्झाम्पल आहे. CO2चं कळलंय. आता CO2 बनवून काय होतो? तो H3CO3 त्याचा फॉर्म होतोय. सपोज जर आपण NH3 प्लस वॉटर केलं तर काय बनेल? NH4 प्लस OH मायनस. आणि इथं जर CO2 प्लस वॉटर ऍड केलं तर H3CO3 ऍसिड बनून जाते. आणि ते एकदम घडत असतं. ते कुठं थांबतच नाही. आलं की मिक्स, आलं की डिझॉल्व्ह होते. त्यात काही व्हेरिएशन होतच नाही. मग त्यात आपण एक्स्ट्रा प्रेशर ऍड करून काही वाढवू शकत नाही. त्यात काही घडणारच नाही. किती जरी प्रेशर वाढवला तरी काही घडणार नाहीये. ठीक आहे. आता हे झालं एक्झाम्पल कशा बाबतीत की याची सोल्युबिलिटी जास्त आहे, त्याच्यामुळं याला प्रेशरचा इफेक्टच होत नाही. आता असंही एखादं एक्झाम्पल असतं की जिथं सोल्युबिलिटी इतकी कमी आहे, सोल्युबिलिटी
इतकी कमी आहे की आपण कितीतरी प्रेशर वाढवला तर त्याचा प्रेशर वाढूच शकत नाही, सॉरी, तर त्याची सोल्युबिलिटी वाढूच शकत नाही. म्हणजे एखादा मुलगा असतो असाच ना की त्याला की आपण कधी स्टाफ म्हणतो तुला किती जरी सांगितलं तरी काही शक्य होणार नाही, तुझ्या डोक्यातच जाणार नाही, असं पण होतं कधी कधी. तसंच असतं. मग काय होतंय, किती जरी प्रेशर वाढवला तरी सोल्युबिलिटी वाढणारच नाही, कारण ते त्याच्यामध्ये मिक्सच होत नाही. तो गॅस वॉटरमध्ये मिक्स सहजासहजी होतच नाही. झाला तर एकदम कमी, सहजासहजी तो मिक्स होतच नाही. अशा वेळेस काय घडतं, मग किती जरी प्रेशर वाढवला तरी देखील सोल्युबिलिटी वाढत नाही. म्हणजे त्या गॅस आणि वॉटर त्यामध्ये जे काही सोल्युशन आहे, हां, त्याच्यामध्ये तो गॅस त्या वॉटरमध्ये थोड्या प्रमाणात सोल्युबल होणार, पण तो तेवढाच होणार. आपण प्रेशर वाढवला म्हणून तो अजून हे होईल असं होऊ शकत नाही. प्रत्येक गॅसला नाही काही एक्सेप्शन आहे, त्याचं नावही सांगतो मी, मुद्दा म्हणून त्याचं नाव सांगितलं नव्हतं. ठीक आहे. NH3 आणि CO2 समजलंय, हे दोन गॅसेस आहेत की ते असे एकदम इझिली वॉटरमध्ये सोल्युबल होतात. किती जरी प्रेशर वाढवला तरी ते अजून त्याचं प्रमाण सोल्युबिलिटी वाढणार नाही. ठीक आहे. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ऑक्सिजन. ऑक्सिजन वॉटरमध्ये एकदा मिसळला तो मिसळला, त्यानंतर त्या वॉटरमध्ये अजून प्रेशर जर वाढवला तर अजून ऑक्सिजन आपण मिसळू शकत नाही, आणि जरी तो मिसळला गेला तर त्याचा अमाऊंट एकदम निग्लिजिबल असेल, जे कन्सिडरेबल नसणार आहे. एकदम कमी प्रमाणात तो ऑक्सिजन त्या वॉटरमध्ये नंतर मिसळत, आधी मिसळलाय तेवढा मिसळला, एकदम कमी अमाऊंटमध्ये असतो तो नंतर एक्स्ट्रा प्रेशर जर वाढवला तर तो वाढणार नाही आहे. ठीक आहे. आता तोच ऑक्सिजन जर आपण रक्तात सोडला तर रक्तामध्ये मात्र तो काय होतो, एकदम इझिली मिक्स होत असतो. आपलं ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असतं ना, ते हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजन स्वतःकडे घेण्याची कॅप, आता बायोच्या सरांनी सांगितले असेल की हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनचा काय रोल आहे. ठीक आहे. हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजन असतो, ते प्रमाण मात्र जास्त आहे, ते वाढू शकतं, पण वॉटरमध्ये त्याचं प्रमाण वाढणार नाही आहे. ठीक आहे. आज थांबूया आपण इथं. आय होप हे रिलेशन समजलं असेल, रिलेशन बिटवीन गॅस सोल्युबिलिटी इन लिक्विड. गॅस मिक्स करायचा होता आपल्याला लिक्विडमध्ये, आणि त्याचं रिलेशन कशाबरोबर चेक करायचं होतं आपल्याला, तर या प्रेशर बरोबर. ठीक आहे. सोल्युबिलिटी म्हणजे काय असतं, सोल्यूटमध्ये टोटल जे काही लिक्विड आहे त्याच्यामध्ये सोल्यूटचे किती पार्टिकल बसवू शकतात, एक सॅच्युरेटेड कंडिशन. सॅच्युरेटेड मीन्स व्हॉट, की त्याच्यानंतर एक्स्ट्रा जर ॲड केला तर तो त्याच्यामध्ये विरघळणार नाही. ती जी कंडिशन आहे ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर, त्या कंडिशनला आपण काय म्हणत असतो, तर त्याची सॅच्युरेशन कंडिशन, की त्यानंतर एक्स्ट्रा ॲड करायचं नाही, त्याला काय होतं आपण मग त्याची सोल्युबिलिटी असं म्हणत असतो. सोल्युबिलिटी समटाइम्स इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ कन्सन्ट्रेशन. ते कसं त्याच्यात काय चेक केलं, त्याला काय कन्सिडर केलं जातं, कॉन्सन्ट्रेशनही कन्सिडर केलं जातं. आपण प्रिव्हियस इयरला 11th त्याचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह केले होते, त्याचे मोल किती असतील, काय किती असतील, बरेचसे प्रॉब्लेम आपण घेतले होते त्याच्यामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. आज थांबूया आपण इथं. लेक्चरबद्दल काही अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका, मलाही पर्सनल मेसेज केला तरी नो प्रॉब्लेम, सगळ्या क्वेरीज आपण सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. चला, धन्यवाद.